हॅलो अँड वेलकम बॅक. आजचा व्लॉग थोडासा वेगळा आहे कारण आज मी करणार आहे माझं किचन क्लिनिंग रुटीन. तुम्हाला जर थोडंसं क्लिनिंग मोटिवेशन हवं असेल किंवा मी माझं किचन नेहमी क्लीन आणि ऑर्गनाइज कसं ठेवते हे पाहायचं असेल तर हा व्लॉग लास्ट पर्यंत बघा. सानवीचा टिफिन आणि जेवण बनवल्यानंतर मी इथे माझ्यासाठी चहा बनवतेय. मी काल रात्री स्टार बाजारमधून थोडीशी ग्रॉसरी आणलेली. तर सर्वात आधी मला या सगळ्या वस्तू रिस्टॉक करायच्या आहेत. मखाना माझ्या मुलीचा खूप आवडता स्नॅक आहे, म्हणूनच तो संपायच्या आधीच मी नेहमी रिस्टॉक करून ठेवते तिच्या शॉर्ट ब्रेकसाठी, किंवा कधी हलकी भूक लागली की मी तिला मखाने द्यायला प्रेफर करते. मला वाटतं की इतक्या बऱ्याच स्नॅकच्या कंपॅरिझनमध्ये हेल्दी स्नॅकिंग ऑप्शन आहे. मखाने हलके, टेस्टी आणि मुलांनाही आवडणारे असतात, म्हणूनच माझ्या घरामध्ये मी मखाने नेहमी स्टॉकमध्ये ठेवते. मी ड्रायफ्रुट्स नेहमी स्टार बाजार मधूनच आणते, कारण तिथे ड्रायफ्रूटची छान व्हरायटी तर असतेच, पण क्वालिटीही छान मिळते आणि बऱ्याच वेळा चांगले डिस्काउंट सुद्धा मिळतात. मी ड्रायफ्रूट स्टोअर करते वेळेस ते एका एअरटाईट कंटेनरमध्ये तर स्टोअर करतेच, पण अजून एक टिप शेअर करते तुमच्यासोबत. जेव्हा आपण ड्रायफ्रुट्स जारमध्ये स्टोअर करतो तेव्हा त्यात एक तमालपत्र म्हणजे बेलीफ टाकायचा. त्यामुळे ड्रायफ्रुट्समध्ये मुंग्या किंवा छोटे छोटे किडे होण्याची शक्यता कमी होते. आता मी ही पोडी पावडर एका जारमध्ये भरून ठेवते. मी ही स्टार बाजारमधून आणली आहे. घरी डोसा बॅटर रेडी असेल तेव्हा मी ही पोडी पावडर त्यावरती ऍड करते. डोसा, इडली किंवा कोणतेही साऊथ इंडियन डिश असतील तर थोडीशी पोडी पावडर ऍड करायची आणि थोडंसं तूप टाकलं की त्याची टेस्ट अगदी नेक्स्ट लेवल होते. मी ग्रॉसरीज नेहमी डेडिकेटेड कंटेनरमध्ये रिस्टॉक करून ठेवते. यामुळे किचन खूप ऑर्गनाइज दिसतं, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळच्या रश आवर्समध्ये माझा भरपूर टाइम सेव्ह होतो. ज्या दिवशी टिफिन बनवण्याची घाई असेल किंवा पटकन काहीतरी कुक करायचं असेल, हवं ते लगेच जारमध्ये मिळतं आणि शोधाशोध करावी लागत नाही. मी ग्रॉसरी आणल्यानंतर एक रूल नेहमी फॉलो करते. ग्रॉसरीज आणल्यानंतर शक्य तितक्या लवकर ती वेगवेगळ्या एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवते. त्यामुळे सगळ्या वस्तू फ्रेश राहतात, किचन नीटनेटकं दिसतं आणि डेली कुकिंग खूप इझी आणि स्ट्रेस फ्री होते. पुढचे काही दिवस कुकिंग रुटीन इझी करण्यासाठी मी नेहमी हा रूल फॉलो करते. आपण जेव्हा किचनमधल्या वस्तू जागच्या जागेवरती ठेवतो, म्हणजे त्यांच्या डेडिकेटेड जागेवरती ठेवतो, तेव्हा त्या वस्तू यूज करायलाही खूप इझी जातात आणि किचनमध्ये घाईच्या वेळेला आपला भरपूर टाइम वाचतो. ओके, आता रिस्टॉकिंग झाल्यानंतर सुरू करूया माझं किचन क्लिनिंग रुटीन. खरं सांगायचं तर किचन क्लीन ठेवणं म्हणजे फक्त घर स्वच्छ दिसण्यासाठी नाही, एक स्वच्छ आणि ऑर्गनाइज किचन आपल्या रोजच्या लाईफला खूप इझी बनवतं. तुम्ही वर्किंग वुमेन असाल किंवा होममेकर, दिवसभराच्या धावपळीमध्ये किचन जर नीटनेटकं आणि स्वच्छ असेल तर काम करायलाही खूप छान वाटतं.
वस्तू पटकन सापडतात, कुकिंगमध्येही मन लागतं आणि सगळं काम अगदी स्ट्रेस फ्री वाटतं. ॲज पर माय ओपिनियन, क्लिनिंग ही एक छोटीशी सवय आहे. रोज थोडं थोडं क्लिनिंग केलं की कधीच पसारा होत नाही आणि एक डिसिप्लिन क्लिनिंग रुटीन आपलं काम तर इझी करतंच, पण मनालाही एक वेगळं समाधान देतं. स्वच्छ किचनमध्ये काम करण्याची मजाच काही वेगळी असते. घरातली क्लिनिंग म्हणजे एक नेव्हर एंडिंग जर्नी. आज क्लीन केलं की काही दिवसांनी पुन्हा डस्ट आणि ग्रीज रेडी. पण किचन खूप ग्रीझी होईपर्यंत वेट करणं, दॅट्स द वर्स्ट डिसिजन. मला किचनमध्ये छोटे छोटे प्लांट्स, आर्टिफिशियल प्लांट्स किंवा आर्टिफिशियल फ्लावर्स ठेवायला खूप आवडतात. त्यामुळे किचनला एक फ्रेश, कोझी आणि ॲस्थेटिक लुक येतो. आपण दिवसातला बराच वेळ किचनमध्ये स्पेंड करतो, त्यामुळे ती जागा फक्त स्वच्छच नाही तर सुंदर आणि पॉझिटिव्ह वाटणंही खूप इम्पॉर्टंट असतं. म्हणूनच मी नेहमी माझं किचन असंच कोझी आणि वेलकमिंग ठेवण्याचा प्रयत्न करते, कारण जिथे मन प्रसन्न राहतं तिथे कुकिंगची मजा पण डबल होते. आणि एक गोष्ट मी नेहमी करते ती म्हणजे काउंटर टॉप वरती छोटे छोटे चेंजेस करत राहते. काउंटर टॉप वरती मी कधी रिअल प्लांट्स ठेवते तर कधी आर्टिफिशियल प्लांट्स पण ठेवते. घरात ज्या काही वस्तू आहेत त्यालाच थोडंसं शफल करायचं. आणि खरंच सांगते, एवढ्याशा छोट्या चेंजमुळे ही किचन काउंटर टॉपचा लुक एकदम फ्रेश वाटायला लागतो आणि किचनला इन्स्टंट मेकओव्हर पण मिळतो. कधी तुम्हीही तुमच्या घरामध्ये किंवा किचनमध्ये हे छोटे छोटे चेंजेस करून बघा. तर फ्लावर्स बदलून किंवा एखादं प्लांट दुसऱ्या ठिकाणी ठेवा. ट्रस्ट मी, किचनचा लुक पूर्ण बदलून जातो. मी नेहमी गॅस जवळ स्पॅच्युला होल्डर किंवा स्पून रेस्ट ठेवते, कारण कुकिंग करते वेळेस आपण स्पून्स किंवा स्पॅच्युलाच काउंटर टॉप वरती ठेवतो आणि त्यामुळे काउंटर टॉप वरती तेलाचे डाग पडतात. हा स्पून रेस्ट यूज केल्यामुळे काउंटर टॉप ऑइली होत नाही आणि स्वच्छ ठेवणं खूप इझी जातं. म्हणून जर तुम्हाला ही काउंटर टॉप क्लीन आणि ऑइल फ्री ठेवायचा असेल तर ही छोटीशी टिप नक्की ट्राय करा. जर तुमच्याकडे स्पॅच्युला होल्डर किंवा स्पून रेस्ट नसेल तर तुम्ही एखादी प्लेट पण ट्राय करू शकता. आता मी पटकन काउंटर कॅबिनेट्स क्लीन करतेय. हे इतके ग्रीझी किंवा ऑइली नाही आहेत, कारण मी ते किचनमध्ये काम झाल्यानंतर नेहमी क्लीन करत असते. कधी आठवड्यातून एकदा, कधी महिन्यातून एकदा किंवा जेव्हा वाटतं तेव्हा मी लगेच क्लीन करून घेते. मी एक गोष्ट कधीच करत नाही ती म्हणजे किचन खूप ग्रीझी होईपर्यंत वाट बघत नाही, कारण रोज थोडंसं किंवा मग टाइम टू टाइम क्लिनिंग केलं की काम खूप इझी होतं आणि जास्त मेहनतही लागत नाही. मला असं वाटतं किचन क्लिनिंगचं सिक्रेट म्हणजे कन्सिस्टन्सी. थोडं थोडं क्लिनिंग करत राहिलं की किचन नेहमी फ्रेश, क्लीन आणि ऑर्गनाइज्ड राहतं. आता कॅबिनेट्स क्लीन झाल्यानंतर मी पटकन बाहेरून फ्रीज क्लीन करून घेते. उन्हाळ्यामध्ये घरामध्ये सगळीकडेच खूप धुळीचा त्रास होतो, त्यामुळे मी पटकन फ्रीजला पण वाईप करून घेते. आणि हो, तुम्ही बघितलंच असेल माझ्या फ्रीज वरती भरपूर फ्रीज मॅग्नेट्स आहेत. मला फ्रीज मॅग्नेट्स कलेक्ट करायला खूप आवडतं, त्यामुळे किचनला एक पर्सनल टच मिळतो. काही लोकांना अगदी सिंपल आणि क्लीन फ्रीज आवडतो, तर काहींना माझ्यासारखे कलरफुल फ्रीज मॅग्नेट्सने भरलेला फ्रीज आवडतो. शेवटी किचन कसं ठेवायचं हे आपल्या पर्सनॅलिटीवरती डिपेंड असतं.
तर आज माझं बेसिक किचन क्लिनिंग कंप्लीट झालं. डीप क्लिनिंग नाही, पण रोजच्या वापरासाठी किचन स्वच्छ आणि ऑर्गनाइज ठेवण्यासाठी मी असे छोटे छोटे रुटीन फॉलो करते. आणि एक गोष्ट अजून मी रोज न चुकता करते ते म्हणजे बेसिन क्लिनिंग. बेसिक हायजीनसाठी बेसिन स्वच्छ ठेवणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आणि क्लिनिंग रुटीन आवडलं असेल. मला असं वाटतं की घर नेहमी स्वच्छ ठेवण्याचा सिक्रेट म्हणजे मोठे मोठे क्लिनिंग सेशन्स नाही, तर रोजच्या छोट्या छोट्या सवयी आणि कन्सिस्टन्सी आहे. तुम्ही असे सिंपल क्लिनिंग रुटीन फॉलो करून तुमचं घर, किचन नेहमी ऑर्गनाइज्ड आणि वेलकमिंग ठेवू शकता. दॅट्स इट फॉर टुडेज व्लॉग. अंटिल नेक्स्ट टाइम, स्टे कनेक्टेड, स्टे इन्स्पायर्ड अँड स्टे विथ शिल्पा. बाय.